मंडळी, आता इथे येत आहे हसणावळ. यामध्ये सादर करीत आहेत 3 विनोदी प्रवेश. आता बघूया पहिला प्रवेश. नातू म्हणजे दुधावरची साय. आजीचा नातू अतिशय लाडका असतो. ती त्याला कडेवर घेऊन फिरते, लाड करते. पण मंडळी, इथं आपल्याकडं नातू आहे 65 वर्षाचा आणि आजी आहे 95 वर्षाची. पण तरीही तिला नातू अतिशय लहान वाटतो बरं का. तर मग बघूया धमाल आजी आणि नातवाची. आजीच्या तडफदार भूमिकेत सौ राधिका गोखले आणि नातवाची भूमिका करतायत शरद शेवडे. बाकी जो बच्चे थे काले चोर ले गए. आता बस कर की किती वेळ ते डब्बे पिंके कुठे बसलीस ग? कोंबडीवर. कोंबड्या अंड्या घालतील छोटी छोटी. काटन जरा गप बसा की. माझी म्हातारी आजी झोपली आहे. उठू नका रे तिला. उठेल. उठली की मला व्यायाम करायला लावते आणि मला व्यायाम करायचं काय नाही आहे. एक तर माझी आजी मरता मरत नाही आणि आमच्या कुटुंबाला झाला शापच आहे. सगळे वर्षानुवर्ष जगतात, मरतच नाही बिचार. चटाचट मरावं की नाही. अहो, आमची आजी मरायची वेळ केव्हाच निघून गेली आहे तिची. देवापेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान आहे ती. शेवटचा डायनोसॉर बघितला बरं का आमच्या आजीने. शेवटचा डायनोसॉर. आणि एकदा असं काय नाही ग आजी, काय नाही. आजी तुझ्यासाठी बिड्या आणल्यात आजी. त्याचा दिवस आजी. काही झालं तरी मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. माझ्या नातवाला बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशन मध्ये उतरवायचं आहे. माझी आणि तिला याला ना मिस्टर कबूतरखाना करायचंय. मिस्टर कबूतरखाना. माझ्या बीसीच्या ग्रुप मधली मैत्रीण नायकी तिचा नातू मिस्टर सुतारवाडी झाला म्हणून मी जस्ट करतो काय. आता थांब, आता माझा पण नातू मिस्टर कबूतरखाना. मिस्टर कबूतरखाना. हा काय रे वाजले किती? अरे मेल्या घातलंय ना घड्याळ. त्याच्यात किती वाजले सांग. सांगू किती वाजले? सांगू 6 वाजू. सांगेपर्यंत 7 वाजले. अरे आजी असं काय करतीस ग? आजी कुठं नरकात? अरे व्यायामाला सुरुवात करूया. गप्प बस नाहीतर मारेन एक फटका तुला. आजी व्यायाम नको ना ग. आजी भूक लागली. मला 4 बिस्किट दे. आजी भूक आगे गुडघे दुखतात ग आजी. व्यायाम नको ग आजी. कटकट कटकट करू नकोस. व्यायामाला सुरुवात कर. नको ग आजी. व्यायाम नको वाटतो ग मला. अरे नको रे कसा वाटतो? हा असं रे काय करतोस तू? अरे व्यायामानंतर बर का मी तुला एक छान दूध देईन. हा दूध मसाला दूध. हा मसाला घालून दे. कसलं रे ती संध्याकाळची वेळ? काय
म्हटलं संध्या करायची वेळ झाली आहे. त्यापेक्षा एक कोऱ्या ग्लास मध्ये घालून मला चहाच दे तू काचेच्या ग्लास मध्ये. हल्ली त्यातच मन रमतं ग माझ्या आजी. अरे चाट्या गेल्या अशी रे कशी रे तुझी तब्येत? अरे तुझ्या वडिलांची तब्येत कशी होती? एकदम दाराची नाहीतर तू तुला जर का या दारात उभं केलं ना तरी कोणी घाबरणार नाही तिथे. असं काय करतेस ग आजी? आजी असं काय करतेस ग? संध्याकाळी मी पण जातो ना रोज नाना नानी पार्क मध्ये फिरायला. तिकडच्या या सगळ्या नाण्या पाहिला. आजी तुला खोटं वाटत असेल ते मोहन गोखले आले बघ ते पण येतात माझ्या बरोबर. तुमच्या दोस्तांना आमच्या दोस्तांना असं काय म्हणू नको सांगतो मी तुला. अरे गप्पा बस मेल्या. अरे वेळीच तुझं लग्न झालं असतं ना तेव्हा ना तुझी स्वतःची नाणी घेऊन गेला असतात नाना नानी पार्कमध्ये फिरायला. पण नाही एवढ्या मुली दाखवल्या या सगळ्या पण नाही. आता माझंच बघ आणि वेळेवर लग्न झालं आणि पहिल्याच महिन्यात गेले पुढच्या वर्षात डिलिव्हरी. अरे सगळं कसं नाहीतर आजी किती मारतीस किती बोलतीस ग? किती बडबडतीस? उगीच लाडत येऊ नकोस. कसा उभा राहिलास बघ जरा. नागरोळी अरे जमिनीवर पडल्यास दारुडी घेऊन जातील म्हणून. किती बोलतीस ग आजी? किती बोलतीस ग आजी? चला आता व्यायामाला सुरुवात करा. दोरीच्या उड्या मारायच्या. दोरीच्या उड्या. दोरी आजी दोरीच्या उड्या नको ग. गुडघे दुखतात ग आजी. माझे गुडघे दुखतात आजी. आजी नको ग. आजी नको ग. घे दोरी द्यायला. अरे मार उड्या. हा मार. दोरीच्या उड्या बघू. मार मार मार. चला कसा कसा मारा. आजी अरे मार. मागच्या वेळेस तर डंबेल्स दिले तर खिडकीतून फेकून दिलेस. या वेळेला ही दोरी नाटकं काय मला कळत नाहीत का? गुपचूप व्यायामाला सुरुवात कर. चल आता दोरी हातात आहे समज आणि उद्या मार उद्या. गुडघे दुखतात ग आजी. नाटकी मेला. मार उडी. हा मार. अरे अशा गरोदर बाई सारखे काय हळूहळू उद्या मारतो. नको ग आजी. नको ग. गुडघे दुखतात ग. कसला पेटू मेला. आता जोर मारूया. तो कोणाचा तुरला गाजी आता तो जोर. भक्तीच मारेन बर का. जोर मारूशील. किती मारशील? 500 500. 495 जास्त. 5 पुरे. मला असं हे काय कॅड्रे करून जोर मारतात. मारकी जा. खाली बस खाली. आजी गुडघे दुखतात. अरे खाली जो जमिनीवर काढतात.
मेला आता कसं व्हायचं रे तुझं असं काय करतो आता तू काय करशील मारशील आता मगाशी सांगायचं नाही का खाली होतो तेव्हाच घेतल्यास बसून बसून रठे काय जमिनीवर बसून कोणी बैठका टाकतात माशा काय म्हणतोस कुठला काही कामाचं नाही काही जमत नाही तुला आजी मला एक आसन मस्त जमतोय कुठलं रे कुठलं खरं म्हणजे या वेळात दाखवू का तुला दाखव कुठलं रे खरं म्हणजे या वेळात तूच करायला पाहिजे ते आसन तुम्ही सांगू का तुला कुठलं शवासन काही अपेक्षा पूर्ण करणार नाहीस तू माझी इतकं मला चिडवतीस इतकं सांगतेस तू जर त्या कॉम्पिटिशन मध्ये जे केलं तर भाग आणि हो मिस काय ते कबूतरखाना हो तुम्हीच कबूतरखाना मला एवढं सांगतेय तुला एक नुसती साधी गिरकी करायची मला गिरकी थांब दाखवते बघ आजीला गिरकी थांब दाखवते थांब बघा तुला काय वाटलं तुझी आजी काय वाटली थांब गिरकी गिरकी आजी मेली आजी मेली आजी तुला कोणी सांगितलं ग त्या पानाच्या तोंडात गिरकी घ्यायला आयडिया बरी आहे पण जरा उशिरा लक्षात आली आधी आठवलं असतं तर बरं झालं असतं ग आठवलं पण तुला कोणी सांगितलं ग तिकडं मरणाच्या तोंडात जाऊन मारायला अगं म्हणतात ना जादूगाराचा जीव पोटामध्ये तसं आमच्या आजीचा जीव गिरकी